गौतमी पाटीलच्या कारच्या अपघात प्रकरणी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना फोन लावून कारवाई करण्याच्या सूचना केल्या। याबाबतचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये चंद्रकांत पाटलांनी डीसीपींना काय सूचना केल्या पाहूया। ते गौतमी पाटीलला काय उचलायचं नाही। अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे। चला तर तुम्ही म्हणा की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होतं का भूत ड्राईव्ह करत होते? तो जो कोण ड्राईव्ह करत होता त्याला पकडायला लागेल ना। पकडला, केस दाखल केली, बघा मग तो कुठे आता? मग ती गाडी कुठे आहे? गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकीन नाही गौतमी पाटील असेल तिला नोटीस द्या ती तुमच्या। मग बघा तुम्ही काय करा, त्या बिचाराची मुलगी समोरून बसली आहे तर तिला काय म्हणा, तू अशी गौतमी पाटील वगैरे तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर मग सगळं। तर याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। चंद्रकांत, एकूण जर आपण पाहिलं तर गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आता चंद्रकांत पाटलांनी सुद्धा डीसीपींना फोन लावून कारवाईचे आदेश दिलेले आहेत, नेमकं काय? हा अपघात आहे 30 तारखेचा पहाटेचा। गौतम पाटीलची गाडी जरी असली तो बदली ड्रायव्हर गाडी घेऊन गेला आणि तिकडं नवले ब्रिज परिसरात त्याने ह्या रिक्षावाल्याला ठोकर मारली, त्यात तो जखमी झाला, तो सध्या ॲडमिट आहे। नंतर पोलिसांनी सीसीटीव्हीचा माग काढून ती गाडी शोधून काढली आणि साधारण 11च्या दरम्यान कळली की गाडी गौतम पाटीलच्या नावावर आहे। त्यानंतर ती बातमी मोठी झाली, अगोदर एक किरकोळ ॲक्सिडेंटची केस होते। मग जेव्हा ह्या पीडित कुटुंबाला कळलं की गाडी गौतम पाटीलची आहे, मग त्यांनी मागणी लावून धरली की आम्हाला नुकसान भरपाई द्या, ती एवढे पैसे कमवते वगैरे वगैरे। मग काल रात्री त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं। मग पोलीस स्टेशनला काही राजकीय कार्यकर्त्यांना घेऊन तिथं तब्बल 3 तास आंदोलन केलं की काही केलं गौतम पाटीलला हजर करा। आता पोलिसांचं म्हणणं असं आहे की त्या सीसीटीव्ही आम्ही सगळं तपासलं, त्या गाडीत गौतम पाटील कुठेही नव्हती। हा, गाडी तिच्या नावावर आहे, तर जे कायद्यानुसार जी कारवाई होते आम्ही तो ड्रायव्हरला पकडलंय, ताब्यात घेतलंय, त्याच्यावर अटकेची कारवाई केली। पण ॲक्सिडेंटची केस असल्यामुळे फार लगेच त्याला जामीन मिळतो किंवा पुढचे मग एवढे हार्ड अँड फास्ट कलम लागत नाहीत त्यात। राहिला प्रश्न नुकसान भरपाईचा, म्हणून हे कुटुंब चंद्रकांत पाटलांकडे गेलं, जे कोथरूडचे आमदार पण आहेत, त्यांना फोन लावून दिला गेला। त्यांनी डीसीपींना फोन लावला, ते सहज बोलताना बोलून गेले ते गौतम पाटलाला उचलायचं की नाही। त्यातनं मी बातमी आणखीन मोठी झाली। गौतम पाटील ही सेलिब्रिटी असल्यामुळं एक ॲक्सिडेंटची केस कुठपर्यंत जाऊन पोहोचली त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल। खरं तर गौतम पाटीलनी समोर येऊन खुलासा करणं अपेक्षित आहे। गाडी जरी माझी असली, मी नव्हते, नुकसान भरपाई जे काय असेल ते दिली पाहिजे, ती दिली नसल्यामुळं आता साहजिक कुटुंबीय जे पीडित कुटुंब रिक्षावाले मरगळे ते म्हणतात आम्हाला नुकसान भरपाई द्या, नाही तर तिला अटक करा। कायदा असं सांगतो की अटक करावं, म्हणून मग रात्री तिला चंद्रकांत पाटलांच्या आदेशानंतर तिला नोटीस पाठवली। आता ती काय उत्तर देते किंवा हजर होते हे पाहावं लागेल, पण कुटुंब आग्रही आहे नुकसान भरपाईसाठी। निश्चित चंद्रकांत, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार।